पंप लागले, पंप खराब झाले तर कोण दुरुस्त करेल? सरकार देणार तुम्हाला पैसे, तुम्हालाच करावं. जर तुम्हाला पैसे मिळणार, तुम्ही पंपासाठी तुमचं दुरुस्ती करायला पैसे राहणार, तुम्ही व्यवस्था पाणी पुरवठ्यावर चालेल का आपल्याला? चालणारच. त्यानंतर हे सोलर पॅनल सगळ्या सिस्टम ज्या उंच टाकी नळ जोडणी या सगळ्या पार्ट आपल्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत. आणि तिची देखभाल दुरुस्तीसाठी आपल्याला उपाययोजना करावी लागेल. आपल्या ज्या समित्या बनल्या आहेत, आपले जलसंरक्षक आहे, यांना ही जबाबदारी दिली आपण, त्यांचंच काम आहे का? ते सगळ्यांचंच काम आहे. त्यानंतर उपकरणाची बांधण्यात का बिघड झाल्यास किंवा दोष आढळल्यास त्याची दुरुस्ती. आता आपल्याला सांगितलं मी एक शब्द लक्षात ठेवा, तो म्हणजे शाश्वत ठेवायची योजना. ही शाश्वत योजना जर आपल्याला ठेवायची असेल, आपल्या घरचा नळ जर पाणी पुरवठा व्यवस्थित ठेवायचा असेल तर यासाठी सगळं अभियान आहे जल साक्षरता विषय. आता तुम्हाला माहिती आपण साक्षर झालो, पण जल साक्षरता हा शब्द जो महत्वाचा आहे, याबद्दलची जनजागृती, एखाद्या मशीन किंवा उपकरण बंद पडल्यास पुढील केलेली दुरुस्ती, हे सगळं जे आहे की आपल्याला या सगळ्याचं महत्व आपल्याला सगळं पटवून घ्यायचं आहे. या अंतर्गत हे साक्षरता हे महत्व काय आहे की आपली जी सिस्टम आहे टाकीपासून तर घरच्या नळापर्यंत या संदर्भाची संपूर्ण माहिती आपल्याला इथे करायची आहे. आता हे विविध उपकरणे आहेत आपल्या पाण्याचे. कोणते कोणते उपकरणे आहेत? विहिरी, सोलर पंप, जलवाहिन्या, वॉल, सोलर पॅनल, पंप, साठवण. आता याची देखभाल दुरुस्ती तर करावं लागेल ना. समजा एक सिस्टम आली, आता सांगितलं सरकारनं आपल्याला 25 वर्षांसाठी सरकार याच्यानंतर एकही खर्च करणार नाही. तुमच्या घरापर्यंत सगळी पाणी पुरवठ्याची योजना आणली आहे, कोट्यवधी रुपयाची खर्च केली आहे, पण आता या सगळ्याची देखभाल दुरुस्ती करायची आहे, ग्रामपंचायतीला करायची, आपल्याला करायची आहे, नागरिकांना करायची आहे. त्या संदर्भात ही सगळी जाणीव आहे आपल्याला. आणि या पहिलं सूत्र आपलं समजा काही तुम्हाला काही हे असेल तर विषय धन्यवाद तुमचा सगळे त्याबद्दल. काही समस्या, काही शंका? तर आता तुम्हाला हे वारंवार हे शब्द येणार आहे, जल, कल, हागरणार, हागळकर, कारण या शब्दामध्ये ही सगळी आपली दुसरं